संभाजीनगरची जागा ही आम्ही प्रेस्टिजियस करतो, कारण की या ठिकाणी शिवसेना प्रमुखांनी जी सुरुवात केली महाराष्ट्रात ती संभाजीनगरपासून केलेली आहे. म्हणून ही जागा निवडून आणणं हे आमचं एक ध्येय असणार आहे. आणि आता जो आम्ही उमेदवार देऊ तो शिवसैनिक असेल याची प्रामुख्याने आम्ही काळजी घेत आहोत. म्हणून अनेक जण इच्छुक असताना त्यातल्या त्यात निवड करणं हे शिंदे साहेबांकडे आम्ही सोपवलेलं आहे. कालच शिंदे साहेबांकडे वर्षा निवासस्थानी आमची बैठक झालेली. सर्व आमदार आणि पदाधिकारी त्या बैठकीला हजर होते. त्या बैठकीमध्ये त्यांनी सर्वांचं 1 to 1 ज्याला म्हणतात त्या पद्धतीने त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि अंतिम निर्णय आपण घ्यावा असं सर्वच पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी शिंदे साहेबाला विनंती केलेली आहे. म्हणून या जागेमध्ये आता कोणाला उमेदवारी द्यायची याची सुद्धा घोषणा 2 दिवसामध्ये केली जाईल. संभाजीनगरमध्ये बाहेरचा उमेदवार असेल का इथला स्थानिक उमेदवार असेल? नाही, संभाजीनगरचाच उमेदवार असेल. म्हणून आता याच्यावर चर्चा आता व्हायची संपलेली आहे. आता 2 दिवसात फक्त नावाची घोषणा बाकी आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.